आपल्याला क्वेश्चनची लेंथ 80 दिली आहे, हाईट 92, विड्थ 60. मग आपण फ्रंट व्ह्यूसाठी लेंथ इंटू हाईटचा आपण बॉक्स काढलेला आहे. हे 80 इथून 92. तर क्वेश्चन हे इथून 12 mm वर लाईन मारायची. त्याच्यानंतर इथून खालून 72 वर सर्कलचा मिड पॉइंट आहे. हे आपण हलक्या हाताने काढू. ह्याचा सेंटर पॉइंट 8 म्हणजे 40 mm. हा सेंटर पॉइंट आहे सर्कलचा. आपण हा 20 mm डायमीटरचा सर्कल काढलेला आहे, 20 mm रेडियसचा, आणि हा 10 mm रेडियसचा सर्कल काढलेला आहे. त्यानंतर ह्याच्या सेंटरला हा पॉइंट जोडायचा आहे लाईनीने, आणि सेम या साईडला. आता हा सेंटर लाईन हे तर काढून घेऊ. आडवी पण हे आपला फ्रंट व्ह्यू झाला आहे. टॉप व्ह्यू काढू. टॉप व्ह्यूला आधी इथून 12 mm खाली ही लाईन आपण खाली प्रोजेक्शन घेऊ. इथपर्यंत जोडायचं आहे. इथून हा सर्कल 28 mm खाली आहे टॉप व्ह्यू मधून. मग 28 mm ला आपण डिस्टन्स घेऊ आणि हे जोडू. इथे सांगायचं राहिलं, इथे एक लाईन आहे दोन्ही साईडला 0.4 mm. हीच आपण खाली प्रोजेक्ट करू. आणि ह्याचे हिडन पार्ट्स दिसतील टॉप व्ह्यू मध्ये. हातला सर्कल दिसणार नाही, त्यामुळे हिडन लाईन आणि ह्याचा सेंटर लाईन. हा झाला आपला टॉप व्ह्यू. आता आपण फ्रंट व्ह्यू साठी हे सगळे लाईनचे प्रोजेक्शन आपण 45 डिग्री आपण टॉप व्ह्यूचे आणि फ्रंट व्ह्यूचे इथे प्रोजेक्शन घेतलेले आहेत. आता हा आपला फ्रंट साइड राईट हँड साइड व्ह्यूचा बॉक्स झाला आहे. आता इथे इथून 12 mm डिस्टन्स वरती म्हणजे ह्याचंच प्रोजेक्शन घेऊ आपण. हा झालं 12 mm वरती. त्याच्यावरती ह्याचं प्रोजेक्शन घेऊ आपण. इथून इथपर्यंत 12 mm ची लाईन म्हणजे हीच. त्याच्या पुढे इथून 28 डिस्टन्स आहे. 28चं डिस्टन्स घेऊ म्हणजे या प्रोजेक्शन लाईन पर्यंत येईल. इथून हे आता हे इथे दाखवू आपण. ही लाईन या पॉइंटला जोडते. आणि आता हे जे टॉप व्ह्यू साइड व्ह्यू मध्ये हा सर्कल दिसणार नाही. हे जी सेंटर लाईन, हा हिडन लाईन आणि ही हिडन लाईन झालं. आता हे आपलं डायग्राम झाले आहे. असं दिसे फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू आणि हा राईट हँड साइड व्ह्यू असणार आहे. आता आपण जे जे दिसणार आहे ते आपण लाईन डार्क करून घेऊ. आता आपण डार्क केला आहे. आता आपण डायमेन्शन देऊया. डायमेन्शन 60 आहे. एरो असताना 3:1 चा एरो द्यायचा. 60 इथून सेंटर पॉइंट पर्यंत 72 दिला आहे.
एवढं 12 आहे. आता आपले डायमेन्शन देऊन झाले आहेत. ही आता आपली फायनल आन्सर असणार आहे. थँक्यू.